विठ्ठल 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 कुंडली कवरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बोल रे भाई तब तन की जय विठ्ठल 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 या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाला मरावंच लागणार आहे. येथे उरो नाही आले अवतार येर ते पामर जीव किती. मग महाराज का म्हणतात की हा मृत्यू लोक आम्हाला आवडतो. तर महाराज म्हणतात घेईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधावया. या जगामध्ये सगळ्यात पवित्र जर काय असेल तर ते म्हणजे भगवंताचं नाव आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलाणाम च मंगलम दैवतम देवताणाम च भूताणाम यो वयपिता. महाराज म्हणतात की या मृत्यू लोकामध्ये आम्हाला काहीच आवडत नाही. अभंगाचं पहिलं चरण मृत्यू लोकी आम्हा आवड तुपारे 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 नाही एक हारी नामवीन नाही एक हारी नामवीन विठ्ठले हे चित्त प्रपंचा वाचोने विठ्ठले हे चित्त प्रपंचा वाचोने नाही काहारे नामावेना नाही काहारे नामावेना विठ्ठल चेत प्रपंचापासून विठ्ठल चेत प्रपंचापासून मृत्यू लोकी आम्हा आवड परे मृत्यू लोकी आम्हा आवड नाही एक नाम विन मृत्यू लोकी आम्हा आवडते परी नाही एक हरी नामे विन विठ्ठले हे चित्त प्रपंचापासूनी वमनते मणी वैसलासी. महाराज म्हणतात या मृत्यू लोकामध्ये आम्हाला काहीच आवडत नाही. मग काय आवडतं तर नाही एक हरी नामे विण. ते एका हरी नामाशिवाय आम्हाला दुसरं काहीच आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल तर मीराबाईच्या जीवनातल्या काही प्रसंगांचा आपण जर विचार केला तर ज्या वेळेला मीराबाई त्यांच्या वडिलांबरोबर मंदिरामध्ये दर्शनाला जायच्या त्यावेळेला राजाला नवल वाटायचं की काय माझ्या मुलीवर संस्कार आहेत. म्हणे देवा हिचा करावा सांभाळ हासे ते वेल्हाळ. मीराबाई आणि मग मीराबाई भगवंताचं भजन करू लागल्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. टाळी वाजवा. हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी
मीराबाई भगवंताचं भजन करू लागल्या आणि मग मीराबाईला वाटलं की माझ्या वडिलांनी माझं कन्यादान केलं. कारण या जगामध्ये सगळ्यात मोठं दान जर कोणतं असेल तर ते म्हणजे कन्यादान आहे. साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. एक मुलगी दान देणं जे पृथ्वीदानाच्या समान आहे. एखाद्या माणसाला 3 मुली असू द्या, त्या माणसाने कधीच खंत मानायची नाही, कारण भाग्यवान माणसालाच मुली होत असतात. हे बघा, ज्या वेळेला आपण म्हातारे होतो, आपल्याला उठता येत नाही, बसता येत नाही, आपल्या नाका तोंडात माशा जातात, त्यावेळेला आपला मुलगा आणि सून आपल्या जवळ येत नाही. पण आपली मुलगी स्वतःचं घरदार सोडून आपल्या बापाची सेवा करायला आल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच मुलीला आपण गर्भात मारतो. शास्त्र असं सांगतं की एक गाडीभर आपण जर किडे मारले तर एक मेषवधाचं पाप लागतं, म्हणजे एक एडका मारल्याचं पाप लागतं. 100 एडके मारल्याचं जेवढं पाप लागतं तेवढं एक वृषभवधाचं पाप लागतं, म्हणजे एक बैल मारल्याचं पाप लागतं. 100 बैल मारल्याचं जेवढं पाप लागतं तेवढं एक गोवधाचं पाप लागतं, म्हणजे एक गाय मारल्याचं पाप लागतं. 100 गायी मारल्याचं जेवढं पाप लागतं तेवढं एक स्त्री मारल्याचं पाप लागतं. 100 स्त्रिया मारल्याचं जेवढं पाप लागतं तेवढं एक मुलगी मारल्याचं पाप लागतं. आणि जेव्हा 100 मुली मारल्याचं जेवढं पाप लागतं ना, तेवढं एक गर्भपात केल्याचं पाप लागतं. म्हणून गर्भपात करू नका. मुलगी जर सात्विक असली, पारमार्थिक असली तर ती 42 पिढ्यांचा उद्धार करते. मुलगी घरी आली की ती जीवाच्या आकांतात ओरडत येते, म्हणते माझा बाप होता म्हणून माझ्यासाठी राब राब राबला. मुलीने टाहो फोडला की कळतं आपलं कोणीतरी गेलंय. बापावर पोरी इतकं प्रेम कोणी करू शकत नाही. म्हणून तिला जीव लावा, तिला शिकवा, तिला म्हणावं बाई माझ्या बापाची एवढी काही परिस्थिती नव्हती, पण तू शिक. आम्हाला शिक्षणाचं महत्त्व कळालं नाही. आणि मुलीने सुद्धा जाण ठेवली पाहिजे की आपले आईवडील आपल्यासाठी राब राब राबतात. ज्या वेळेला मुलगी माहेराला जाते तेव्हा त्या आईला चालता येत नाही, तेव्हा ती आई खरडत खरडत जाते, चहा ठेवते, लगेच लेकीच्या गालावरून हात फिरवते, म्हणते बाई आली तर राहा 2-3 दिवस. आपल्या आईची कितीही गरिबी असू द्या, पण आपल्या लेकीची पिशवी ती कधीच रिकामी जाऊ देत नाही. 4 शेंगा तरी टाकून देईल, तुरीची डाळ म्हणा, उडदाची डाळ म्हणा, पण लेकीची पिशवी कधीच ती रिकामी पाठवत नाही. म्हणून जोपर्यंत आपले आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. जिंदा बाप को रोटी न दे, मरता बाप पछतावे. जिंदा बाप को रोटी न दे, मरता बाप पछतावे. मुठभर चावल घर पे फेके, जब कौवा बाप बनाए. जोपर्यंत आईवडील जिवंत आहेत, जोपर्यंत त्यांच्या शरीरामध्ये श्वास आहे, तोपर्यंत त्यांची तुम्ही किंमत करा ना. जब तक सांस शरीर में तब तक किया न हेत. जब तक सांस शरीर में तब तक किया न हेत, अब क्या पछतावे जब चिडिया चुग गई खेत. पण महाराज आत्ताचा काळ असा आहे की आईवडिलांनाच मुलांकरता वेळ नाही. काय झालं, दोघं नवरा बायको आयुष्यभर पैसा कमवत बसले, पण कधी मुलांकरता वेळ दिला नाही. त्यांची दोन्हीही मुलं शिकून डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, विदेशात सेटल झाली. तिकडे आईवडील म्हातारे झाले. रोज मुलांना फोन करायचे, म्हणायचे बाबा रे एकतर तुम्ही इकडे या नाहीतर आम्हाला तरी तिकडं न्या. पण दोघांमधला एकही मुलगा आला नाही. शेवटी त्या मुलांची वाट पाहता पाहता त्या आईने आपला जीव सोडून दिला. दोघांमधला एकच मुलगा आला, आईला अग्नी दिला. बाप म्हणतो अरे मी तुमच्या दोघांना फोन केला होता, तू एकटाच आलास बाळा, मोठा का नाही आला. त्यावेळेला तो मुलगा उत्तर देतो, म्हणतो बाबा दादा म्हटला आईच्या वेळेला तू जा आणि बाबाच्या वेळेला मी जाईल. मला सांगा जर अशी आईवडिलांना वाटून घेणारी मुलं घडत असतील तर त्यासाठी आईवडीलच जबाबदार आहेत. म्हणून मुलांनी सुद्धा आईवडिलांकरता वेळ दिला पाहिजे, आईवडिलांनी सुद्धा मुलांकरता वेळ दिला पाहिजे. बघा या जगामध्ये आईवडिलांसारखं दैवत कोणतंच नाही. या जगामध्ये 1.25 लाख तीर्थ आहेत, पण या सर्वात श्रेष्ठ तीर्थ जर कोणतं असेल तर ते म्हणजे आईवडील आहेत. माऊली म्हणतात सकळ तीर्थाची धुरे, जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. पण आताची नवीन शिकलेली मुलं एकदा का लग्न झाली की आईवडिलांना
विसरून जातात. 75% म्हातारे लोक हे मारुतीरायाच्या ओट्यावर झोपायला आहेत. विठ्ठल विठ्ठल. बघा, मी नेहमी असं सांगत असते, उंदीर जर दगडाचा असेल तर सर्वजण त्याची पूजा करतात, पण तो जर जिवंत असेल तर त्याला ठार मारल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. साप जर दगडाचा असेल तर सर्वजण त्याची पूजा करतात, पण तो जर जिवंत असेल तर त्याला ठार मारतात. जर आईवडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती त्यांची पूजा करतो, पण ते जिवंत असतील तेव्हा त्यांची कोणी किंमत करत नाही. मला फक्त हेच समजत नाही की सजीवांपासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का? अहो, काही काही लोकांना वाटतं की मेलेल्या माणसांना खांदा देणं पुण्याचं काम आहे, पण मला असं वाटतं की जिवंत माणसाला मदत करणं हेच जर पुण्याचं काम आहे हे आपल्याला कळालं तर प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये सुखी होईल. विठ्ठल विठ्ठल. बघा, भगवंताने इतका सुंदर नरदेह आपल्याला दिलेला आहे. नरदेह दुर्लभ जाना शतवर्ष. नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, एक वर्षाची गणना, एक वर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. त्या गये तुझया धना, त्या गये तुझया धना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षांची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. बघा, भगवंताने सुंदर असा नरदेह आपल्याला दिलेला आहे आणि प्रत्येक अवयवाचा वापर कसा करायचा हे सुद्धा संतांनी आपल्याला सांगितले. देवाने हात दिलेत ना, या हाताने आपण टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची. पायाने तीर्थयात्रा केली पाहिजे. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने. डोळ्याने काय केलं पाहिजे तर डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तोंडाने आपण देवाचं भजन केलं पाहिजे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कानाने काय केलं पाहिजे तर कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. पण महाराज, काही माणसं देवाचं नाव जरी कानावर पडलं कानात बोटं घालतात. देव म्हणतो तू भजन कानावर पडल्याबरोबर कानात बोटं घालतो, थांब तुला कायमचंच बहिरं करतो. बहिरा झालो या जगी, नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण. अहो, खऱ्या अर्थाने या हाताला जर शोभा कशाने असेल तर दानाने आहे. दानेन पुण्येन न तू कंकणेन. जर माणूस दान करायला हुकला की समजायचं खुळं जन्माला आलं. आपण म्हणतो हे खुळं का जन्माला आलं तर माऊली म्हणतात हात होती खुळे हे तो पुढील मोटके कळे. म्हणून भगवंताने एवढा सुंदर असा नरदेह आपल्याला दिलेला आहे आणि देवाने एक अवयव जरी कमी दिला असता ना, माणसाची काय फजिती झाली असते. ऐका, त्या अगोदर भजन करा. विठ्ठल विठ्ठल. ऐका, एका गावात एक मेंढ्या सांभाळणारा मेंढपाळ राहत होता आणि तो त्याच्या सर्व मेंढ्या घेऊन रानात चारण्याकरता गेला. मेंढ्या चरायला लागल्या आणि तो आराम करण्यासाठी एका थंडगार झाडाखाली बसला. त्याला झोप लागली. तो 2-3 तासानंतर उठला आणि मेंढ्या शोधायला लागला, पण मेंढ्या काय त्याला दिसत नव्हत्या. मग थोड्या अंतरावर चालत गेला. त्याला एक शेतकरी दिसला. त्यानं विचार केला, म्हटला या शेतकऱ्याने नक्कीच आपल्या मेंढ्या बघितल्या असतील. तो त्या शेतकऱ्याजवळ गेला. म्हटला, शेतकरी दादा, माझ्या मेंढ्या या रस्त्याने गेल्या का? असं हात वरती करून विचारलं. आता शेतकरी होता बहिरा. बहिरा शेतकऱ्याला वाटलं की हा आपल्याला विचारतो या शेतात लावलं काय. तो म्हटला, या शेतात सगळे कांदेच लावले. त्याने सुद्धा असं हात वरती करून सांगितलं. आता मेंढपाळ सुद्धा बहिरा. त्या मेंढपाळाला वाटलं की हा आपल्याला म्हणतो की या आपल्या मेंढ्या या रस्त्याने गेल्या. म्हणून तो मेंढपाळ त्या शेतकऱ्याच्या हाताच्या संकेताने पुढे गेला
आणि योगायोगाने त्याला त्याच्या 20-25 मेंढ्या सापडल्या. त्याला एवढा आनंद झाला, तो म्हटला या शेतकऱ्याने आपल्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या, त्याच्या आपल्यावरती किती उपकार झाले. म्हणे मग आपण त्याला फार मोठं काही देऊ शकत नाही, पण त्याच्या उपकारातून उतराई होण्यासाठी एक काम करू. म्हणे आपल्या मेंढ्यात एक मोडकं मेंढरू आहे, ते आपण त्याला देऊ. माझा तो मेंढपाळ ते मोडकं मेंढरू घेऊन शेतकऱ्याकडे गेला. शेतकऱ्याला म्हणायला लागला, शेतकरी दादा, तू माझ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या, म्हणून मी तुला हे माझं मोडकं मेंढरू बक्षीस देण्याकरता आलोय. आता शेतकरी सुद्धा बहिरा, मेंढपाळ सुद्धा बहिरा. त्या बहिऱ्या शेतकऱ्याला वाटलं की हा मेंढपाळ मला म्हणतो की तू माझ्या मेंढराचा पाय मोडला. शेतकरी म्हटलं, बाबा अरे मी तुझ्या मेंढ्याच पाहिल्या नाही तर तुझ्या मेंढराचा पाय कशाला मोडू. आता 2-3 तास झाले दोघांचं काही मिटे ना. त्यांनी विचार केला, आपलं असं काही भांडण मिटत नाही, एक काम करू म्हटले, भांडण मिटवायला गावच्या पाटलाकडे जाऊ. आता ते दोघं बहिरे गावच्या पाटलाकडे भांडण मिटवायला गेले. आणि योगायोग असा झालेला होता, गंमत अशी झालेली होती की नेमकंच गावच्या पाटलाचं आणि त्याच्या बायकोचं भांडण झालेलं होतं. पाटलाने बायकोला घराच्या बाहेर काढून दिलेलं होतं, पण गावचा पाटील सुद्धा होता बहिरा. एक जण म्हटलं, हे पा पाटील, या शेतकऱ्याने माझ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्यात, म्हणून मी याला हे माझं मोडकं मेंढरू बक्षीस देण्याकरता आलोय. शेतकरी म्हटला, हे पा पाटील, मी याच्या मेंढ्याच पाहिल्या नाही तर याचं मेंढ्याचा पाय कशाला मोडू. पाटील म्हणतात, तुम्ही दोघं थांबा. अरे तुम्ही दोघांनी मला कितीही समजावून सांगितलं तर मी काय माझ्या बायकोला घरात घेणार. कशामुळे घडलं, फक्त ऐकून आल्यामुळे. म्हणून दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, विठ्ठल विठ्ठल. भगवंताने एवढं सुंदर नरदेह आपल्याला दिलेला आहे, या हाताने आपण दान केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. पण महाराज, काही लोक एवढे कंजूस असतात हो, की खूप कंजूस असतात. काय झालं, एक माणूस एवढा कंजूस होता की त्याने जीवनात कुणाला सुद्धा 1 रुपया सुद्धा दान केला नाही. उत्तराखंडचा राहणारा गंगा किनारी गाव आहे, पण आयुष्यात एकदाही गंगा स्नान केलं नाही. कारण स्नान केलं म्हणजे ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी लागते. बायको म्हटली, का हो मरायची वेळ आली, एकदा तरी गंगा स्नान करा. आता बायको म्हटली म्हणून त्याला वाटलं आपण गंगा स्नान केलं पाहिजे. पण त्यानं विचार केला, म्हटला जो स्नानाचा घाट आहे, जिथं लोक असतात, ब्राह्मण असतात, तिथं कोणीतरी आपल्याला दक्षिणा मागायला येईल. त्यानं मनात ठरवलं, म्हटलं मुर्दा घाटावर स्नानाकरता आपण जायचं, तिथं कोणीच ब्राह्मण दिसणार नाही, कोणी दक्षिणा मागायला येणार नाही. सकाळी 3 वाजता उठला, मुर्दा घाटावर स्नानाकरता गेला, स्नान केलं, इकडं तिकडं पाहिलं, कोणीच दिसेना. हा नेमकाच घाटाच्या बाहेर आला, तेवढ्यात देव त्याच्या मागून ब्राह्मणाच्या वेशात आले. म्हणतात, महाराजजी दक्षिणा दीजी. त्यानं डोक्यालाच हात लावला. म्हटलं, करायला गेलो काय आणि झालं काय. तो म्हटला, तुमची दक्षिणा उधार ठेवा, मी नंतर देतो. पण आता देव मागे लागला म्हणजे सोडत नाही. हा घरी गेला, जेवण केलं, आराम करू लागला. दुपारची वेळ झाली, तेवढ्यात देव त्याच्या दारात ब्राह्मणाच्या वेशात. त्याच्या बायकोला म्हणतात, तुमच्या मालकाकडे आमची दक्षिणा बाकी आहे. ती बाई गेली, म्हणे कोणीतरी ब्राह्मण आलेत, म्हणतात तुमच्याकडे दक्षिणा बाकी आहे, जा म्हणे त्यांना जाऊन सांग आमचे मालक झोपलेत. ती बाई गेली, म्हणे आमचे मालक झोपलेत. मग देव म्हटला, जोपर्यंत यजमान उठत नाहीत तोपर्यंत इथंच थांबतो. आता बराच वेळ झाला, ती बाई घरात गेली, म्हणे ते ब्राह्मण बराच वेळचे बाहेर उभे आहेत, जा म्हणे त्यांना जाऊन सांग आमचे मालक आजारी आहेत. ती बाई गेली, सांगितलं, म्हणे आमचे मालक आजारी आहेत. देव म्हटला, जर यजमान आजारी असतील तर ते चांगले होईपर्यंत मी काही जात नाही. आता 6-7 तासानंतर उठावं तरी मागणारा दारातच उभा. बायको म्हणे, का हो किती दक्षिणा द्यायची. म्हणे 1 रुपया. बायको म्हणे, एक काम करा, मागणारा काही जात नाही, रुपया देऊन टाका ना. तो म्हटला, अजिबात देत नाही. मग बायको म्हटली, 1 रुपयासाठी मरता का. तो म्हटला, अरे हो तू बरोबर बोलली, जा म्हणे त्यांना जाऊन सांग आमचे मालक मेले. असं सांगितलं म्हणजे ते काय रुपया मागणार नाही, घरी निघून जातील. पण देव मागे लागला म्हणजे सोडत नाही. ती बाई गेली, सांगितलं, म्हणे आमचे मालक गेले, आता तुम्ही घरी जाऊ शकता. देव म्हटलं, अरे असं कसं, आमचा यजमान गेला ना आम्ही कसे जाऊ. भलेही रुपया नाही मिळाला तरी चालेल म्हणे,
पण त्याची अंतक्रिया होईपर्यंत आम्ही काही जात नाही. आता तो उत्तराखंडचा राहणारा योग अभ्यासात पटाईत होता, त्याने श्वास रोखून ठेवलेला होता. देवाने ब्राह्मणाचं रूप घेऊन सगळ्या गावात सांगितलं, शेठजी गेले. सगळं गाव जमा झालं. पण हा अगदी कंजूस स्वभावाचा माणूस होता. सप्ताहात कधी वर्गणी नाही, पावती फाडायला गेल्यावर देता येईल ना, आम्ही का पळून चाललो, मागच्या वर्षी किती उरले सप्ताहाचे, असा अगदी चिकट्या स्वभावाचा तो माणूस होता. सगळे लोक जमा झाले. याने फक्त 1 रुपयासाठी श्वास रोखून ठेवलेला होता. लोक यायचे, त्याचा हात उचलायचे, नाडी पाहायचे. याने श्वास रोखून ठेवलेला होता ना, मग लोकांना वाटलं आता हा गेला. लोक म्हटले आता काही याला गावात ठेवू नका. आता त्याला सरणावर नेऊन ठेवलं, त्याला जाळायचं. बायको मोठ्याने रडायची. तिला म्हटलं नाटक करता करता खरंच गेले काय. देव म्हटला माझी सगळ्यांना विनंती आहे, मला यजमानाला शेवटचं बोलायचं. देव त्याच्या जवळ गेले. त्याच्या कानात म्हणतात 1 रुपया देतो का मरतो. तो म्हणतो मरतो. देव म्हणतो 1 रुपया सुटला. हा मोठ्यानं म्हणतो हा पठ्ठ्या उठला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण या हाताने दान धर्म केला पाहिजे. भगवंताचं नामस्मरण देखील आपण केलं पाहिजे. माणसाने परमार्थ करता सुद्धा वेळ दिला पाहिजे आणि संसाराकरता सुद्धा वेळ दिला पाहिजे. कारण संसार हा होत असतो, पण परमार्थ हा करावा लागतो. संसारी असावे असुणी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. तरी आतावे आतनी नतावे, सोनी असावे सोनी नसावे. तरी आतावे आतनी नतावे, सोनी असावे सोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी आतावे आतोले नातावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे आसरे नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असुणी नसावे, भजन करावे वेळोवेळा. म्हणून माणसाने काम करत असताना सुद्धा भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, पण आपण देवाला वेळ देत नाहीत. असं म्हणतात हर खुशी है लोगों के दामन में, आंखों में है नींद भरी पर सोने के लिए वक्त नहीं. आंखों में है नींद भरी पर सोने के लिए वक्त नहीं. पैसों की दौड़ में ऐसे दौड़ा आदमी जिसे थकने के लिए वक्त नहीं. अरे जिस भगवान ने इतना वक्त दिया और उसी भगवान के लिए वक्त नहीं. म्हणून देवा करता आपण वेळ दिला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बघा, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी ध्येय असलं पाहिजे. ज्या माणसाच्या जीवनात काहीच ध्येय नाही, तो माणूस त्याच्या जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. त्या माणसाच्या जीवनामध्ये आणि गाढवाच्या जीवनामध्ये काहीच फरक नाही. फरक फक्त एवढाच, ते 4 पायाचे, हे 2 पायाचे. विठ्ठल विठ्ठल. ज्या माणसाकडे पैसा नाही तो माणूस गरीब नाही, तर ज्याच्या जीवनामध्ये काहीच ध्येय नाही तो माणूस गरीब आहे. कारण एखाद्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून त्याला श्रीमंत म्हणता येणार नाही. कारण काही लोकांकडे इतका पैसा आहे की त्यांच्या 11 पिढ्या एका जागेवर बसून खातील, पण ते लोक त्या पैशाचा उपयोग देव देश धर्माकरता करत नाहीत. नवे स्वतः करता सुद्धा करत नाहीत. नाहीतर पहा, आपण काही काही बहादर चिमूटभर तंबाखू सुद्धा दुसऱ्याकडून मागून खाणार आहेत.
पण जो भूमिहीन आहे, जो दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जातो, तो माणूस सप्ताहाकरता 400-500 रुपये सहज काढून देतो. पण ज्याला महिन्याला 1,00,000 रुपये पगार आहे, त्याची वर्गणी सप्ताहामध्ये फक्त 100 रुपये असते. मग खरा श्रीमंत जर कोण असेल, तर जो आपल्या श्रीमंतीचा उपयोग देव देश धर्माकरता करतो, तो खरा श्रीमंत आहे. जो माणूस आपल्या मुलाच्या लग्नामध्ये 1,00,000चा डीजे लावतो, 50,000चे फटाके फोडतो, तो खरा श्रीमंत आहे का? अजिबात नाही. तर जो माणूस गोर गरीब अनाथ लेकरांना आपल्या पोटाशी धरून शिक्षण देऊन डॉक्टर इंजिनियर बनवतो, तो खरा श्रीमंत आहे. आणि या श्रीमंताच्या यादीमध्ये पहिलं नाव जर कोणाचं असेल, तर ते म्हणजे अनाथाची माय सिंधुताई सपकाळ. अहो, एखादा माणूस आपल्या बंगल्यासारखा बंगला दुसराचाही व्हावा असा विचार करतो ना, तो खरा श्रीमंत आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 बघा, पैंजण जरी सोन्याचं असलं तरी त्याची जागा ही पायातच आहे. आणि तुळशी बुक्का हा दिसताना जरी सामान्य दिसत असला तरी त्याची जागा ही उंच माथ्यावरच आहे. कारण किंमतीवरून अस्तित्व ठरत नाही, तर ते तुम्ही कमवलेल्या स्थानावरून ठरत असतं. म्हणून कर्म असं करा, ऐसे का हो न करा, काही पुढे नाही नाश जा. एकदा निघून गेलेली वेळ परत मिळत नाही, म्हणून वेळेचा सदुपयोग करा. अपयश आलं असेल तर खचून जाऊ नका. अहो, लोक हसतातच, त्यांना हसू द्या. कारण काही लोकांना दुसऱ्याची निंदा करण्यातच काय आहे? आनंद आहे. एखादा कसं आहे माहिती आहे का, एखाद्या माणसाविषयी आपल्याला जर चांगलं बोलता येत असेल तर बोलावं, पण विनाकारण कोणाची निंदा करू नाही. पण महाराज, नावं ठेवणारी लोक सुद्धा पाहिजेत. असं म्हणतात ना, रस्त्याला गतिरोधक आणि माणसाला विरोधक असायलाच पाहिजे, त्याशिवाय आपली प्रगती सुद्धा होणार नाही. विठ्ठल विठ्ठल.